नमस्ते मैत्रिणींनो, आज आपण कटोरी चाट बनवणार आहोत। तर मैदा घेतलेला आहे मी 1.5 वाटी। त्यामध्ये आपल्याला ओवा घालून घ्यायचा आहे। ओव्याने वरची कटोरी छान लागते, चव पण छान येते। तर 1 चमचा मी ओवा घेतलेला आहे, तो हातावर चोळून घ्यायचा आहे, त्यामुळे वास छान येतो। थोडं मिरे पावडर घालायची आहे, मिरे पावडर पण सुद्धा वरची कटोरी छान लागते। मीठ घालून घेऊया। चवीनुसार मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये घालायचं आहे तेल। एक 4 चमचे मी तेल घातलेलं आहे, मिक्स करून घेऊया। पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे तेलामध्ये। अशी मूठ झाली की आपलं पीठ व्यवस्थित प्रमाण सगळं व्यवस्थित झालेलं आहे तेलाचं वगैरे। थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया, घट्टच गोळा मळायचा आहे। गोळा आपला मळून झालेला आहे, आता झाकून ठेवूया आणि आपण आतलं जे स्टफिंग आहे ते बघूया। इकडे कढई ठेवलेली आहे मी, त्यामध्ये बटर घालून घ्यायचंय। थोडंच लागणार आहे आपल्याला बटर। यामध्येच आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचंय, काळं मीठ, थोडा चाट मसाला। यामध्येच आपल्याला शेंगदाणे घालायचे, ते भाजून मी साल काढलेले शेंगदाणे आहेत। ते बटरचं आणि तिखटाचं चांगलं छान त्याला कोटिंग झालं की ते छान लागतील चाटमध्ये। काढून घेऊया। परत बटर घातलेलं आहे मी, गॅस बारीक करते। आता एक काळे चणे आहेत, उकडताना मी मीठ घातलेलं आहे, उकडून ठेवलेले होते। थोडासा चाट मसाला घालायचा आहे, थोडंसं लाल तिखट। हे पण काढून घेते। परत थोडंसं बटर घातलेलं आहे। यामध्ये आपल्याला मूग घालायचे आहेत, हे उकडलेले मूग आहेत। मीठ घालून थोडंसं लाल तिखट, चाट मसाला, थोडं काढून मूग पण काढून घेऊया। परत थोडंसं बटर घालून घेऊया। यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे उकडलेला। त्याला पण थोडासा चाट मसाला लावून घेऊया। थोडंसं काळं मीठ, काढून घेऊया। आता आपण कटोरी करूया। तर तेल मी तापत ठेवलेलं आहे बारीक गॅसवर। छोटी गोळी घेऊन लाटून घेऊया। थोडी पुरीपेक्षा जराशी मोठी, कारण वाटीला आपल्या कव्हर झालं पाहिजे तेवढी लाटून घ्यायची आहे। जास्त जाड नाही ठेवायचे। चमच्याने त्याला होल पाडून घ्यायचे, फुगू नये म्हणून। वाटीला थोडं तेल लावून घ्यायचंय। गॅस मी थोडा मोठा करते, जे तेल तापले की आपल्याला लगेच वाटी तळून घ्यायला। सुरीनं काढा किंवा हातानं काढा तरी चालतं। सुरीनं काढा की ते व्यवस्थित कट होतं। या प्रकारे पूर्ण चिपटून घेतलेला आहे।
तर तेल तापलं की आपण तळायला टाकू. थोडीशी दाबून घ्यायची अंदाज. तेल तापले का बघूया, चेक करूया. छान ब्राऊन कलरवर तळल्या गेलेली आहे, तर हे काढून घेऊया. तर अशाच आपण करून घेऊया. आता आपल्या सगळ्या कटोऱ्या तयार झालेल्या आहेत. आता यामध्ये आपण स्टफिंग भरणार आहोत, ते आता मिक्स करूया. याच बाउलमध्ये आपण स्टफिंग सगळं करणार आहोत. लाईट गेलेला आहे मैत्रिणी आमच्या इथे. आपण बटाटे घालून घेऊया. यामध्येच आपण हे काळे चणे आहेत ते पण घालून घ्यायचे. मूग आपण परतलं की ते शेंगदाणे, मध्ये क्रंची छान लागतात खाताना. हे मिक्स करून घेऊया. यामध्येच थोडासा कांदा घालणार आहे. थोडी कोथिंबीर, हे मिश्रण आपण कटोरीमध्ये भरून घेणार आहोत. आता आपण कटोरीमध्ये चाट भरून घेऊया. हे आपण मग सगळं मिश्रण केलेलं होतं ते आता भरून घेऊया याच्यामध्ये. तर यावर आपल्याला घालायचं आहे दही. त्याच्यावर थोडंसं काळं मीठ. दह्यामध्ये थोडीशी साखर घालून फेटून घेतलेलं होतं. लाल तिखट, थोडा धना जिरा पावडर, थोडासा चाट मसाला घालणार आहे. तर मग अशा पण त्या भाज्यांना सगळ्या आपण चाट मसाला लावलेला होता. तर याच्यावरच आपण ती पापडी केलेली आहे याच पिठापासून, तर ती आपण घालून घ्यायची आहे. त्याच्यावर आपण खजुराची चटणी घालणार आहोत. हिरवी चटणी, थोडीशी बुंदी घालायची. कांदा घालून घेऊया. थोडी कोथिंबीर, थोडं वरून दही घालूया. थोडे वरून डाळिंबाचे दाणे घालायचे. अशा प्रकारे आपले कटोरी चाट तयार झालेला आहे. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. नवीन जर असेल चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारीच बेल येते ती प्रेस करायला विसरू नका. वरून थोडीशी शेव घालायची याला. मस्त आपला कटोरी चाट चटपटीत तयार झालेला आहे. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.